भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचं कंबरड मोडले। पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताने दहशतवादाला आश्रय देणारा पाकचा चेहरा जगापुढे आणलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना पाकला अंतर्गत बलुचिस्तानच्या बलूच लिबरेशन आर्मीनेही दणका दिला आहे। बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात कायम संघर्ष पाहायला मिळतो। बलूच लिबरेशन आर्मी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पाकिस्तानकडे करते। म्हणूनच बलुचिस्तानचा वाद नेमका काय आहे, बलुचिस्तान पाकिस्तानमधून वेगळं झालं तर काय काय होऊ शकतं, याचा पाकिस्तानला काय तोटा होऊ शकतो, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। सुरुवातीला बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात नेमका संघर्ष काय आहे ते समजावून घेऊयात। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। अगदी काही लोकांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केलाय। बलुचिस्ताननं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत वेगळ्या बलूचची मागणी पुन्हा एकदा तीव्र केली आहे। पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचा प्रदेश म्हणून बलुचिस्तानकडे पाहिलं जातं। तसंच बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा अनेक दशकांपासून चालू असलेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणांवर आधारित आहे। यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी, नैसर्गिक संसाधनांचं असमान वाटप, स्वायत्ततेची मागणी आणि जबरदस्तीनं दडपशाही ही कारणं देखील आहेत। बलुचिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा सर्वात मोठा 44% क्षेत्रफळ असणारा प्रांत आहे, परंतु तो सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि कमी विकसित भाग आहे। बलूच लोक एक स्वतंत्र जातीय भाषिक समूह आहेत, ज्यांची संस्कृती आणि भाषा वेगळी आहे। ऐतिहासिकदृष्ट्या बलुचिस्तान हा स्वायत्त राहिला आहे। 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी बलुचिस्तानच्या काही भागांनी स्वातंत्र्याची मागणी केली होती, पण पुढे 1948 मध्ये पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानचा जबरदस्तीनं पाकिस्तानमध्ये समावेश केला असा आरोप बलूच नेते करतात। तेव्हापासूनच स्वतंत्र बलुचिस्तान ही मागणी सुरू आहे। बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला राजकीय, आर्थिक, सामाजिक, सामरिक संघर्ष नेमका काय आहे ते आता जाणून घेऊयात, कारण हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे। बलुचिस्तानमध्ये गॅस, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्याचा लाभ इतर प्रांतांना होतो आणि स्थानिकांना दुर्लक्षित केलं जातं। त्यामुळे स्थानिकांना वाटतं की पाकिस्तान सरकार त्यांच्या संपत्तीची लूट करते। बलूच लोकांना त्याचा लाभ मिळत नाही। तसेच पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गंभीर कमतरता आहे। ग्वादर बंदर आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांमधून बलूच सोडून इतर प्रांतांनाच याचा फायदा होतो। बलुचिस्तानमध्ये अल्पसंख्याक बलूच लोकसंख्या असूनही सरकारमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे। अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार बेपत्ता होतात। तसेच विरोध दर्शवणाऱ्या बलूच तरुणांना देशद्रोही ठरवून अटक किंवा हत्या केली जाते। बलुचिस्तानमध्ये सैन्य आणि अर्धसैनिक दल मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत। या भागात नेहमीच्या मोहिमा, नजरकैद, रेड्स, हल्ले सुरू असतात। स्थानिक जनतेला सतत संशयित म्हणून पाहिलं जातं आणि त्यांचा मुक्तपणे वावर, अभिव्यक्ती बंदिस्त केली जाते। हे सर्व इथे सुरू असताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनच्या मदतीनं सुरू असलेल्या ग्वादर बंदर प्रकल्पामुळे बलूच लोकांमध्ये असंतोष वाढलाय। त्यांना वाटतं की त्यांच्या जमिनी आणि साधन संपत्ती विदेशी कंपन्यांकडे विकल्या जात आहेत। याच सर्व गोष्टींमधून या ठिकाणी कायम संघर्ष सुरू असतो। बलुचिस्तान पाकिस्तानसाठी एवढं महत्त्वाचं काय आहे? बलुचिस्तान वेगळं झालं तर पाकिस्तानला काय तोटा होणार याचा विचार केला तर पाकच्या दृष्टीने या प्रदेशाचं आर्थिक, सामाजिक, सामरिक महत्त्व वेगळं आहे। बलूच लिबरेशन आर्मी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संघर्ष करत आहे। बलूच आर्मीनं पाकिस्तानच्या सैनिकांवर हल्ला करून आपली ताकद दाखवून दिली आहे। सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना बलुचिस्तान स्वतंत्र होईल अशी चर्चा आहे। यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, त्यांना मदत करावी अशी बलूच आर्मीची अपेक्षा देखील आहे। भविष्यात काय होईल हे जरी अजून स्पष्ट झालं नसलं तरी बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा किंवा स्वतंत्र झाला तर पाकिस्तानवर याचे भयानक परिणाम होतील एवढं नक्की। यामध्ये सुरुवातीला तर बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे। जर बलुचिस्तान वेगळा झाला तर पाकिस्तानचं क्षेत्रफळ सुमारे 40% कमी होईल। पाकिस्तानची अरबी समुद्रालगतची मोठी सागरी सीमा ग्वादर बंदरासह त्यांना गमवावी लागेल। चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पालाही याचा फटका सहन करावा लागेल।
बलुचिस्तानमध्ये प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत। या संसाधनांमध्ये गॅस, कोळसा, तांबे, सोने यांचा समावेश आहे। ती देखील पाकिस्तानला गमवावी लागतील आणि पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या आणखीन कमकुवत होईल असा अंदाज वर्तवला जातो। बलुचिस्तानमधून चीनने बांधलेले ग्वादर बंदर पाकिस्तानच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। ते पाकिस्तानच्या हातातून जाईल। भारतासह इतर देशांसाठी बलुचिस्तानचा उपयोग रणनीतिक पायाभूत केंद्र म्हणून होऊ शकतो। बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर पाकिस्तानातील इतर अल्पसंख्याक गटही स्वतंत्रतेच्या मागण्या उभ्या करू शकतात अशी पाकिस्तानला भीती आहे। त्यामुळे या संघर्षात काय होणार हे अद्याप तरी सांगता येत नाही। मात्र भविष्यात बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा संघर्ष वाढला तर भारत बलुचिस्तानला मदतीचा हात देणार का हे येणाऱ्या काळातच समजेल। पण तुर्तास आज इथेच थांबूयात। बाकी मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।